झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। फ्रीजचे कंप्रेसर लीक झाल्याने घराला भीषण आग। धुळ्यातील राजेंद्र सूर्यनगर भागातील घटना। घर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली। फ्रीजचे कंप्रेसर लीक झाल्याने भीषण आग लागल्याची घटना आज 4 नोव्हेंबर रोजी धुळे शहरात घडली आहे। शहरातील राजेंद्र सूर्यनगर परिसरात राहत्या घरात लागलेल्या या भीषण आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। हरिहर मंगल कार्यालयाजवळील राजेंद्र सूर्यनगर भागात मधुकर नागमोते यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली। स्वयंपाकघरात असलेल्या फ्रीजचा गॅस लीक झाल्याने शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। काही क्षणातच आगीने घराचा मोठा भाग जळून खाक केला। घटनेच्या वेळेस नागमोते यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या। धुराचे लोट आणि उष्णता जाणवताच त्यांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली। माहिती मिळताच अग्निशमक विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। या आगीत घराच्या स्वयंपाकघरातील सर्व साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।